दापोली एसटी स्टँडमध्ये आज मंगळवार 13 जानेवारी सकाळी दापोली एसटी स्टँडच्या आवारात विद्यार्थ्याचा अपघात झाल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:15च्या सुमारास दापोली एसटी स्टँडमध्ये विद्यार्थ्याच्या पायावरून भरधाव एसटी गेल्यानं विद्यार्थी जखमी झालाय। एसटी स्टँडमध्ये येणारी बस टर्न घेत असताना हा अपघात झाला। अनेक वेळा एसटी बस वेगाने येत असल्यानं हा अपघात झालेला आहे। केळशीमध्ये राहणारा नौमान गिरगिरे हा विद्यार्थी जखमी झालेला आहे। नौमान नजीर गिरगिरे। नौमान नजीर गिरगिरे। कुठे जात होतास? कॉलेजला। कुठल्या कॉलेजला आहेस? अर्बन कॉलेजला। अर्बन कॉलेजला। गाव कुठला? केळशी। अच्छा, कितवीला आहेस? मी फर्स्ट इयरला आहे। अच्छा, कॉलेजला जाताना कुठं उभा होतास तू आता? स्टँडवर। दापोली एस टी स्टँडला उभा होतास। काय झालं? मागणं एस टीवाला आला, ते उडवला त्या टायरच्या खाली। कुठल्या टायरच्या खाली? पुढचा लेफ्ट साईडचा। पुढच्या लेफ्ट साईडच्या खाली। मग एस टीवाला जोरात होता काय? हो। अच्छा, तू उभा होतास एक बाजूला? हो, स्पीडमध्ये मग टर्न मारला आणि उडवला। ठीक आहे, धन्यवाद। सदर एसटी बस ही सकाळी 5:15 दापोलीकडून उन्नवरे येथे गेली होती आणि त्यानंतर तीच बस उन्नवरे येथून परत दापोलीकडे येत असताना एसटी स्टँडच्या आवारात विद्यार्थ्याच्या पायावरून एसटी बस गेल्यानं तो जखमी झालाय। जखमी विद्यार्थी हा दापोली अर्बन कॉलेजचा विद्यार्थी आहे। अपघातानंतर त्याला तातडीनं पुढील उपचाराकरता दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे काही काळ एसटी स्टँड परिसरात गोंधळ आणि खळबळ उडाली होती। घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करतायत। माझे नाव स्वरूप नंदकुमार महाजन, भारतीय जनता पार्टीचा कामगार मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे मी। खरं तर दापोली शहरात मागील बरेच वर्ष मुंबईमध्ये आल्यासारखं फील येतो। बस स्टँड मध्ये जे ट्रॅफिक होतं हा रोजचा प्रश्न आहे। दापोली नगरपंचायत 2000 साली स्थापन झाली, एवढी वर्ष होऊन देखील मिनी महाबळेश्वर मध्ये ट्रॅफिक होतं। हे कोकणकरांना खरं लाजिरवाणी बाब आहे, कारण की या ठिकाणी अपघात होणे रोजच झालेलं आहे। या समोरच्या ज्या इमारतीला आपण बघतोय क्रिस्टल प्लाझा, साधारणतः 2012-15च्या दरम्यान ही इमारत पूर्ण झाली। त्या इमारतीच्या समोरच्या बाजूला जे रोड वाइंडिंगचं क्षेत्र आहे, ते क्षेत्र खरं तर त्या विकासकांनी नगरपंचायतकडे वर्ग केलं पाहिजे किंवा वर्ग झालं देखील असेल, परंतु त्या इमारतीचं पार्किंग हे संपूर्ण या रोडवर आहे। या पार्किंगमुळे आज जनतेला, या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना आणि येणाऱ्या टुरिस्टना हा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो। मात्र एसटी स्टँड परिसरातील उभ्या असलेल्या वाहनासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करणं देखील गरजेचं आहे। सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी।